प्रज्वल आणि मिथुनने. मिथुनच्या बॅट मधनं एक चौकार आलाय. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, चांगली फलंदाजी जयहनुमान माऊलीच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गच ते चंदन आहेत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. इथे मात्र दडपणामध्ये आलाय गोलंदाज चंदन. मिथुन स्ट्राईकला. इथे मात्र अपील पण इशारा करतात उजव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू. अवांतर चेंडू, अवांतर दंडित केले गोलंदाज चंदनला. थोडस 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसरं षटक मागणं ठरतोय. आता अवांतर चेंडू हाताळतोय चंदन. अतिशय चांगली बुद्धिचातुर्य वापरतोय फलंदाज, दोन्ही फलंदाज. इथे मात्र स्लोअर चेंडू हवेमध्ये 6 धावा. गतीमध्ये परिवर्तन केला. फुल टॉस चेंडू, त्याचा फुल टोल वसूल केलाय. काऊ कॉर्नरच्या रिझनच्या वरने चेंडू जाते. 6 धावांसाठी षटकार. काय फटका गेलेत. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला, त्याला 6 धावांचा स्टॅम्प लागला होता, मोहर लागली होती. या 6 धावेने धावसंख्या एकूण धाव फलकावर 23 वर पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये चंदन किती मागणी ठरतात पहा. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर एकेरी, त्यानंतर चौकार, वाईड आणि आता षटकार. मिथुन ऑन फायर. मिथुन जय हनुमान वावली संघाचे मिथुन ऑन फायर आहेत. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश येते आता जय हनुमान वावली संघाला. पहिल्या षटकामध्ये जरूर चांगली गोलंदाजी झाली. इथे मात्र आता चांगली, इथे मात्र अजून एक तडाखा. चेंडू जाईल काऊ कोणाच्या रिझनच्या वरनं 6 धावांसाठी षटकार. भूषण दलवी तिकडनं येत आहेत, त्यांच्या हाताला चेंडू स्पर्श होता राहिलं आणि या 6 धावाने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 29. प्रवीणजी गगे वेलकम. गोलंदाजी मार्कवर पूर्ण सज्ज चंदन. इथे मात्र अजून एक चांगला फटका. चेंडू स्टॉप गेलाय, स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा सहज पूर्ण केल्यात. या 2 धावेने धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती 31. 2 षटक समाप्त झालेत. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, त्यानंतर आता इथे मात्र 26 धावा, 31 धावा धाव फलकावर. चंदन याला इथे मात्र कालची जी उशिरा झोपल्यानंतरची जी झोप पूर्ण राहिली होती ती झोप इथे उडवण्याचं काम मिथुन आणि प्रज्वलने केले जयहनुमान वावली संघासाठी. 2 षटक समाप्त झालेत. चंदन खूपच मागणी ठरले. 26 धावा बहाल केल्यात. खूपच सुंदर. चला वेल कमी खर्च करा. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज येत आहेत. प्रशांत दादा आहेत. धावसंख्या 31. 31st. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. हे सुद्धा एक लेजेंडरी क्रिकेटर आहेत. प्रशांत सुद्धा चांगले गोलंदाज आहेत, पण या संघामधले अजून एक अनुभवी खेळाडू आहेत. योगेशजी भोईर वेलकम. श्रीजी गोळेकर या. संकेतजी भोईर आपली वाट पाहत आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत. इथे आपण पाहू शकता गौरव गोंदली आहेत, समीर भोईर आहेत, अमर भोईर आहेत. कालचे बर्थडे बॉय समीर भोईर आहेत. प्रशांत इथे मात्र हा चेंडू, काय चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. चांगलं इष्टरक्षण विवेक शेलरच्या माध्यमातून. खूपच सुंदर निर्धाव चेंडूची सांगता. योगेशजी वेलकम. श्रीजी गोळेकर पाणी पुरवठा कासने कुठे खंडित होऊ देऊ नका कृपा करून. इथे मात्र स्वीप झाडू आणि 6 धावांसाठी चेंडू जातोय. षटकार. ऍक्च्युली विषय कसा
संगीत आपल्याला ऐकायला मिळेल, कारण सकाळच्या 17 4 झालेत डीजे बुंदी आणि त्यांनी आज त्यांच्या मदतीला त्यांचे बंधुराज सुद्धा घेऊन आलेले. हरकत नाही संकेत, एक डीजे मात्र 3 ऑपरेटर आज आपल्याला पाहायला मिळतील. अजून एखादं योगेश पण डीजे योग येण्याची शक्यता आहे. पुढील चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. टी रक्षक थोडस बीट झालेत, पण इशारा करतात 22च्या रूपानं ही एक धावफलकावर ऍड होईल. धावसंख्या होती ती 38. समालोचक सन्माननीय विशालजी यांचं शुभ आगमन झाले. वेलकम विशालजी. गोलंदाजी पार्कवर पुन्हा प्रशांत सज्ज होत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, 7 धावा खर्च केल्यात. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू चांगला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. चांगलं एष्टी रक्षण विवेक शेलारच्या माध्यमातून. प्रशांत थोडी गती कमी केली आज गोलंदाजीमध्ये, पण मात्र चांगली गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली आपल्याला. इथे मात्र बॅटची आतमध्ये लागतोय, इनसाइड एज, आणि एक धाव पळून पूर्ण करतोय प्रशांत. चांगली गोलंदाजी हाताळतोय. एकेरीत विहिरीने खूप मोठं नुकसान होणार नाही याची पूर्ण जाणीव असलेला हा गोलंदाज प्रशांत गोलंदाजी करतोय. प्रज्वल आणि मिथुन ही जोडी मैदानावर अजूनपर्यंत एकही गडी गमावला नाही. जमेची बाजू जयहनुमान वावली संघाची. इथे मात्र बैठक गुटला टेक तमाशा देख चेंडू जातो एका टप्प्याच्या साहाय्याने चौकारासाठी. 4 धावा आणि या 4 धावेने धावसंख्या 3 षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली ती 43. त्या षटकामध्ये 26, त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 धावा प्रशांतने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी प्रशांतची जरूर झाली, मात्र 2 मोठे फटके त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सर्वांना विनंती आहे वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. या कालचे 100 प्रवीणजी घ्या. शिरीष कोलेकर यांच्याकडनं हे पारितोषिक आहे प्रवीणसाठी. पालखीचे अतिशय जवळचे सहयोगी आहेत. ज्यूसची व्यवस्था निलेशजी हलके यांच्या माध्यमातून इथे या मैदानावर करण्यात आलेली आहे. कृपया ज्यूसची व्यवस्था केलेली आहे, तर सर्वांनी ज्यूसची व्यवस्था आनंद घ्या आणि पैसे द्यायचे विसरू नका. हातिवली संघाचे कर्णधार आलेले आहेत. कुडूस संघ वरद कुडूस संघाचे कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. 4थं षटक मार्गच ते कालिंग संघाचे ऋतिक आहेत. इथे मात्र हा चेंडू डावी एसटी तो पंच दंडित करतात ऋतिकला. चांगलं एस्टेंटची भूमिका आणि एक आव्हान तर धावसंख्या 1 ने पुढे सरसवली. धावसंख्या 44. खूप सारी धावा जमा करण्यामध्ये यश आले जय हनुमान वावली संघाला. पडगा टेनिस क्रिकेटचे दोन्ही मातब्बर संघ वावली वर्सेस खालिंग. ऋतिक सज्ज होत आहे. स्लो चेंडू होता, थोडीशी गती कमी केली. 1 धाव पूर्ण धरून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा सुद्धा सहज. 3ऱ्या धावेचा आता इथे प्रयत्न करतायत आणि मिथून बाद होत आहेत. मिथून 3ऱ्या धावेला बाद झाले, म्हणजे 2 धावा जमा करण्यामध्ये यश आलंय आणि गडी बाद मिथून. मिथून बाद गेला तर 2 लगातार 2 50s निंबोली संघाचे विजय गुलवींच्या माध्यमातून 40+च्या माध्यमातून आल्या होत्या. म्हणजे या मैदानावर धावा होतात. गोलंदाजी मार्क ऋतिक सज्ज होत आहेत. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 धावा खर्च केल्यात ऋतिकने. फलंदाजीसाठी आलेत फलंदाज. इथे मात्र हा चेंडू
एक धाव पूर्ण होते. पंच इशारा करतायत बाईकच्या रूपाने ही धाव आहे. अपील केली आहे वाईटसाठी, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. कृपया पंच नेहमीच चांगलं डिसिजन असतं त्यांचं, जज करत असतात, आपल्यापेक्षा चांगले जज आहेत म्हणून आपण त्यांना निवडलं या स्पर्धेसाठी, पंचांच्या भूमिकेसाठी. ऋतिक सज्ज होत आहेत. इथे मात्र अगू टप्प्याचा चेंडू प्रशांत आहेत, पण मात्र चुकी होते. एका टप्प्यासाठी चेंडू जातो चौकार. 4 धावा. आणि डीजे बुंदी 4 झालेले आहेत. खरंच सुंदर गाणं त्यांनी आतापर्यंत सकाळच्या सादर केलेत. कुडूस संघाचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम. नाणेफेकीसाठी आपला कर्णधार कॉमेंट्री आमच्या टॉस बॉक्स मध्ये आणून बसवायचं आहे कृपया करून. गोलंदाजी मार्कवर आता 55 धावा आपण पाहिल्यात. ऋतिक थोडेसे मागणी ठरत आहेत. 2 चौका जरूर त्यांच्या गोलंदाजीवर वसूल करण्यामध्ये जय हनुमान वावली संघाला आलेले आहेत. चांगली फलंदाजी जय हनुमान वावली. इथे मात्र हा चेंडू अवांतर धाव. खूपच सुंदर फटकेबाजी ही जय हनुमान वावलीच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये बुद्धी चातुर्य वापरले आतापर्यंत जय हनुमान वावलीचे सर्व फलंदाजांनी, तिन्ही फलंदाजांनी. शुभम आहे स्ट्राईकला. एक चौकार त्यांच्या बॅटमधनं आलाय. गोलंदाज ऋतिक थोडेसे. इथे मात्र खूप टप्प्याचा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, काय करतील. चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या एकच धाव दिलेलं या चेंडूवर. थोडीशी चांगली, थोडस महागडी असं म्हणायला हरकत नाही. खूप जास्त धावाही दिल्या नाही, मात्र चांगले फलंदाज 2 बाद करण्यामध्ये यश सुद्धा आलंय. म्हणजे धावा जरी असतील पण मात्र नवीन फलंदाजाला प्रत्येक वेळेस मैदानामध्ये आणण्याचं काम ऋतिकच्या आणि खालींच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झालंय. खातिवली संघ चला या नाणेफेकीसाठी. पुढील चेंडू आता स्ट्राईकला आहेत फलंदाज शमी. इथे मात्र बॅट फेकून दिली बॉलवर. चेंडू जातोय 4 धावांसाठी. 4 षटक समाप्त होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 4 षटकांच्या समाप्तीच्या नंतर 2 गड्याच्या मोबदल्यात 61-62 धावांचं भलमोठं आव्हान. आणि नाणेफेकी पुढील सामन्याची खातिवली वर्सेस कुडूस. दोन्ही संघाला विनंती असेल की आपण कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी सन्माननीय दत्ताशेठ गुंडले यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची या टॉस बॉक्स मध्ये. तर नाणेफेकीसाठी दत्ताशेठ गोंदले आहेत. नाण्याच्या एका बाजूला स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषक अर्थातच भाऊसाहेबांचं प्रतिमा, आणि एका बाजूला आयोजक अर्थातच युवासेना शाखा प्रमुख श्री भूषणजी दलवी यांची प्रतिमा. कोण बोलतंय. भूषण दलवी म्हणणं आहे आयोजकांचं, आणि आले सुद्धा भूषण दलवी. मी मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा असनास्त व्हायचं. नाणेफेकी जिंकली ती कुडूस संघाने. निर्णय काय असेल. पहिले आम्ही क्षेत्ररक्षण करू. तिचं खातिवली संघ आमच्या विभागातील अतिशय जवळचा संघ आहे आणि नौका एक यंगस्टर खेळाडूचा संघ आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. सर क्रिकेटमध्ये यंगस्टरांनी अनुभवी असं काही नसतं. जो चांगला खेळतो तो जिंकतो. जरी नौका संघ असला तरी पण ते जर मेहनत करत असतील तर नक्कीच त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. तर आम्ही पहिली क्षेत्ररक्षण करताना आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की ग्राउंड अतिशय सुसज्ज आहे. त्याच्यामुळे आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच असे
पण ह्या विभागामध्ये बऱ्याच दिवसानंतर आपला कुडूस संघ या विभागामध्ये क्रिकेट खेळताना आम्ही पाहतो. नाही तर याआधी भरपूर वेळा आपण कुडूस संघ आपल्या या परिसरामध्ये, या वासीन परिसरामध्ये क्रिकेट खेळताना पाहतो. या स्पर्धेच्या बद्दल काय सांगाल, 2 शब्द? ॲक्च्युली स्पर्धा आज क्रिकेट आज वेगळ्या लेवलला गेलं, त्याच्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणामध्ये टुर्नामेंट एवढ्या असतात का बाहेर जायला मिळत नाही. पण आता नक्कीच ही टुर्नामेंट आम्ही लास्ट इयर पण खेळलो होतो, त्याच्यामुळे ही टुर्नामेंट अतिशय भव्य दिव्य आहे. त्याच्यामुळे आम्ही यावर्षी ठरवलं होतं की ही टुर्नामेंट आपल्या खेळायचीच आहे. आणि टुर्नामेंट बघता आपण टुर्नामेंटला कुठल्याही प्रकारचं आपण नाव ठेवू शकत नाही, अशी टुर्नामेंट आहे. अतिशय उत्कृष्ट, म्हणजे मला तरी वाटते या सीझनच्या अतिशय अप्रतिम असं, कारण की ग्राउंड सर आता कुठे आपल्याला गोल जास्त बघायला भेटत नाही, त्याच्यामुळे हे ग्राउंड अतिशय सुंदर आहे. निश्चितच कुडूस संघाचे कर्णधार चांगलं मनोगत व्यक्त केलं, कारण एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आहे. नाणेफेकी जिंकली असती तर खातोली संघाचा निर्णय काय असता? फलंदाजीच केली असते. आता सुद्धा फलंदाजी करायची आहे. नाणेफेकी जिंकली आहे. कुडूस संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले खातोली संघाला. थँक्यू. चला, सामना सुरू होतोय. वावली वर्सेस कातिवली. पहिला सेमी फायनल आहे. पहिल्या दिवसामध्ये माता भगवती खालिंग, सरस्वती खालिंग संघाने बाजी मारली होती आणि कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ जयनमाल वावली संघाचा आपल्याला पाहायला मिळाला होता. या दोन्ही पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या या दोन्ही संघांमध्ये ही सेमीफायनलची लढत, तिसऱ्या दिवसातील पहिलाच सामना आहे सेमीफायनल. आणि धावांचं टार्गेट 62 धावा, 62 धावा करायचे. मॅच ऑन. पहिला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. पहिलाच मोठा आदरा, मी म्हणेल की मोठा मासा, शार्क मासा गळाला लावले. यतीश शेलार माघारी परतलाय पहिल्याच चेंडूवर गोलंदाज. असा गळाला लावला यतीश शेलार, माघारी परतलाय. 62 धावांचं आव्हान असताना इथे मात्र पहिला गडी स्वस्तात, अर्थातच शून्यावर बाद झालाय. अजूनपर्यंत धावांचा श्रीगणेश झाला नाही, मात्र विकेटचा श्रीगणेश झालाय. यतीश शेलार जे इनफॉर्म फलंदाज आहेत ते माघारी परतलेत. मोठा आदरा माता भगवती सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाला. कुडूस संघ वेळेच्या आधी इकडे उपस्थित झालाय, त्यांचं खरंच आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. कारण यासाठी कुडूस आणि कासनेचा जर अंतर जर आपण पाहिला तर 25 ते 30 किलोमीटर अंतरावर हा संघ वेळेच्या आधी इथे आलाय. इथे मात्र हा चेंडू एका धावेसाठी. आता इथे मध्ये स्वतःचा आणि संघाच्या धावांचा श्रीगणेशा करतोय फलंदाज ऋतिक. एक धाव फलकावर पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात. माता भगवती सरस्वती स्पोर्ट्स खालिंग. काय खेळ दाखवला होता पहिल्या दिवसामध्ये माता भगवती सरस्वती स्पोर्ट्स खालिंगच्या माध्यमातून. वेग शेलार आणि संपूर्ण नेहमीच ह्या मैदानावर जी खेळपट्टी पाहते त्याच्या बाजूला जे पिंक कलरनी जो कलर लावलेला आहे, तो जो चांगली पिच आखलेली आहे. इथे मात्र हा चेंडू विरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. इथे मात्र
ऑन फायर, शुभम ऑन फायर. काय फटका केले, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला चेंडू आणि सरळ 7 धावांसाठी गेलाय. धावसंख्या 7 वर. केले डीजे बुद्धीने, कुणीतरी आरती करा. निश्चितच गुरुनाथ भोईर जे 40 प्लसचे आमचे खेळाडू आहेत, ऑलराऊंडर खेळाडू, त्यांच्या माध्यमातून ही पूर्ण विकेट, ही पूर्ण पिच आखण्यात आलेली आहे. मग बॉक्स असतील, ते बाजूला असलेलं पिंक कलरचे दोन्ही शेड देण्यात आलेले. गुरुनाथ भोईर, धन्यवाद गुरुनाथजी, नेहमीच आपलं सहकार्य आम्हाला लाभत असतं. इथे मात्र अजून एक कुठं चेंडू 6 धावांसाठी. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर शुभम ऑन फायर. धाव संख्या 13. निश्चित चांगलं गाणं सादर आज सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं, डीजे संकेत असतील, डीजे बुंदी असतील, सकाळच्या सत्रापासून चांगली डीजेची व्यवस्था, चांगलं गाणं सादर करतायत आणि या 2 षटकाराच्या मदतीने धावसंख्या 13 वर पोहोचते. शुभम इथे मात्र अजून एक आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवर जरूर यतीज बाद झाले, त्यानंतर शुभमने धुरा खांद्यावर उचललेली आहेत. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा शुभम सज्ज होत आहेत. गोलंदाज इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जाईल एका टप्प्याच्या साने चौकार. पहिले षटक समाप्त झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. माता भगवती सरस्वती स्पोर्ट्स संघाची 17 धावा धावफलकावर पाहायला मिळते. काय फटकेबाजी शुभमच्या माध्यमातून, 2 षटकार, एक अप्रतिम चौकार. यतीच बाद झाल्यानंतर दडपणाखाली फलंदाजी करायची होती, मात्र शुभम ऑन फायर. विस्फोटक आणि विस्फोटक फलंदाजी. आता स्ट्राईकला ऋतिक, नॉन स्ट्राईकला शुभम. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. प्रज्वल डीप मध्ये आता क्षेत्ररक्षण सरकते. जय हनुमान वावली म्हटलं तर अनेक क्रीडा स्पर्धा त्यांच्या मैदानावर आपण पाहायला मिळाले आपल्याला. सन्माननीय श्रीकांतजी गायकर, सन्माननीय भानुदासजी गायकर, सन्माननीय एकनाथजी गायकर, अनेक पाठीराखे त्यांचे स्पर्धेतील सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. मयूर दलवी कुठे असतील, चांगली स्कोरिंगची व्यवस्था परेश गगे यांच्या माध्यमातून. इथे मात्र हा चेंडू खेळून काढतायत. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण, 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकले. दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रज्वलचं. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. 62 धावांचं भलं मोठं आव्हान जर पाहिलं तर जय हनुमान वावली संघाने माता भगवती इंटरप्राइजेस खाली संघाच्या समोर ठेवले. इथे मात्र धावसंख्या 18, अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 44 धावा. अमोलजी या. सतरा चेंडू 44 धावांची आवश्यकता. 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 62 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय माता भगवती सरस्वती स्पोर्ट्स खाली. इथे मात्र अपील शुभम बाद होतात. बॅटची कडा आणि मोठा मासा गळाला शुभमच्या रूपानं. इथे मात्र खालिंग संघ खोलामध्ये पाय जात आहेत. शुभम बाद होत आहेत.
या मयूरजी आपण आलात, हे संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवली, त्यासाठी धन्यवाद. खूपच चांगले क्रिकेटर आहेत मयूर यांना, खरं तर आमचे जिवलग मित्र आहेत. आणि परेश गगेंची स्कोरिंगच्या भूमिकेसाठी अनेक पारितोषिकं मयूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. चला गोलंदाजी मार्ग प्रज्वल आता या फलंदाजीसाठी दुसरा गडी आता बाद झाल्यानंतर विवेक शेलार येत आहेत शुभमच्या जागेवर फलंदाजीसाठी. सन्माननीय कासनेगावचे प्रतिष्ठित नागरिक जयरामजी दलवी साहेबांचं शुभ आगमन झाले. वेलकम काका. क्रिकेटवर अपार प्रेम असणारे व्यक्तिमत्व आणि गोरसईच्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. या मैदानाच्या अगदी समोरच्या बाजूने वाल असतील, तुरी असतील किंवा कुठलंही एक हंगामाचं पीक, कडधान्यांचं जे पीक आहे त्याचं अनेक मुलांकडनं नुकसान होतो, पण कधीही एक शब्द न बोलणारे व्यक्तिमत्व व्यासपीठावर आहेत. आणि नेहमीच इथे मात्र हा चेंडू, इथे चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. मी जयरामजी दलवी साहेबांच्या बाबतीत सांगतो, मुलांसाठी नेहमी व्यासपीठ उपलब्ध असतं. कधी चेंडू गेल्यानंतर पुढच्या साईडनं नेहमीच नुकसान होत असतं शेतीचं, पण कधी एक शब्दान मुलांना कधी त्रास न देणारे व्यक्तिमत्व. मुलांना नेहमी क्रिकेटमध्ये पुढे जा, क्रिकेट चांगलं खेळा, गावाचं नाव उज्ज्वल करा, हेच एक धोरण. डीजे जयेश, वेलकम डीजे जयेश. इथे मात्र अगुट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय, 6 धावांसाठी षटकार. विवेक शेलार ऑन फायर. तर विवेक शेलरचं विकेट प्रज्वलने जर प्राप्त केला तर सन्माननीय आकाश ठाणगे आणि अभि ठाणगे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे प्रज्वलसाठी. इथे मात्र धावसंख्या साने पुढे सरसावले 24 वर पोहोचतेय. चांगली फटकेबाजी विवेक शेलार. गतीमध्ये परिवर्तन, चेंडू हवेमध्ये, चेंडू निघून जाईल, 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या धाव फलकावर 30 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे आता 32 धावांची आवश्यकता आहे. ह्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर गडी बाद करण्यामध्ये यश आलं शुभमला. शुभम बाद झाल्यानंतर विवेक शेलार पहिला निर्धाव चेंडू हाताळला, त्यानंतरचे 2 फटके 2 तडाखेबाद षटकार आपल्याला पाहायला मिळालेत विवेक शेलारच्या बॅटमधनं. धावसंख्या 30 वर पोहोचते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 32 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू 32 धावा. मॅच मध्ये कमबॅक केले माता भगवती सरस्वती स्पोर्ट्स कालिंग संघाने. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतात. प्रज्वल, इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेपावलाय आणि विवेक शेलारला माघारी परतावं लागेल. मोठा मासा गळाला, मोठा मासा नाही, विवेक शेलार बाद झालेत म्हणजे अर्थातच प्रज्वलसाठी पारितोषिक आले 500 रुपयाचं. आकाश ठाणगे आणि अभि ठाणगे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक. वा, खूपच सुंदर, खूपच सुंदर. धावसंख्या धाव फलकावर 32 धावांची आवश्यकता आहे. 16ची धावगती राखावी लागेल 2 षटकांमध्ये. खूपच सुंदर, खूपच सुंदर. प्रज्वलने 2 षटकार प्रज्वलच्या ओव्हरमध्ये जरूर पाहायला मिळालेत.
पुढील चेंडू मयूर दलबी यांना विनंती आहे, आपण परेश यांना समजावून सांगायच्यात काही गोष्टी कृपा करून. पुढील चेंडू गोलंदाजी मार्ग आता गोलंदाज येत आहेत. सागर येत आहेत फलंदाजीसाठी स्ट्राईकला आहेत ऋतिक. इथे मात्र फुल टॉस चेंडू मिसफील्ड झाली आहे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडनं. एकच धाव एका धावेवर समाधान. प्रशांत स्ट्राईकला आहेत. स्ट्राईक घेतात प्रशांत. ऋतिक आणि प्रशांत ही जोडी मैदानावर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. 31 धावा. अर्धा पल्ला गाठले 13 चेंडूमध्ये. आता अर्धा पल्ला गाठायचंय 11 चेंडूंमध्ये. चांगली गोलंदाजी जय हनुमान स्पोर्ट वावली. सन्माननीय भानुदास गायकर यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या जय हनुमान वावली संघाला. आणि सन्माननीय एकनाथजी गायकर कार्यदर्शक मुंबई महानगरपालिका यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला आणि जय हनुमान वावली संघाला शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद. गायकर काका पुतण्यांची ही जोडी गोलंदाजी पार्कवर सज्ज होत आहेत. इथे मात्र पडल्यानंतर गती कमी केली होती. निर्धाव चेंडू सांगता यंगस्टर गोलंदाज सागर खूपच सुंदर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला. खरं तर हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता प्रशांतने. निर्धाव चेंडू कालचा दिवस गाजवलाय सागरने आणि आज सुद्धा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ऋतिक साठी धोका झाला होता. एक धाव पूर्ण होते. एका धावेवर समाधान. अपील मोठी केली होती मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरसवली. एकेरी दुहेरीवर भर द्यावं लागेल. क्रिकेटचा ऑक्सिजन घ्यावं लागेल. एका धावेने धावसंख्या 32. अजूनही 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 39 इक्वेशन माता भगवती सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाला. निलेश हालके यांचा उत्तम ज्यूस सेंटर आहे. खूपच सुंदर ज्यूस त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या 3 दिवस पाहायला मिळालेत. आज प्रेक्षकांची गर्दी पहा सकाळच्या सत्रापासून. कारण सामने सुद्धा तितके लाजवाब सामने पाहायला मिळणार आहेत. कारण भिवंडी आजूबाजूच्या परिसरातील एक नामवंत संघ या स्पर्धेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सागर फुल टॉस चेंडू कव्हरच्या रिझर्व मध्ये गेले. एक टप्पा घेतलाय चेंडू 4 धावांसाठी चौकार. काय खेळणं खूप कमी पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 36 36. 26 धावा. 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना दोन्ही संघांना समसमान आहे. जिंकेल तो संघ फायनल मध्ये प्रवेश करणार. सेमीफायनलची लढत आहे. निश्चितच खूप मोठा सामना हाय व्होल्टेज सामना. इथे मात्र हा चेंडू पडल्यानंतर चेंडू सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव 7-26. निश्चितच चांगला गोलंदाजा भरणा असलेल्या खालिंग संघाला खऱ्या अर्थानं विस्फोटक फलंदाजी काय असते ती शुभम आणि विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळेल. विस्फोटक फलंदाजी त्यानंतर काय गोलंदाजी केली आहे इथे मात्र सागरने. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर पुन्हा सागर सज्ज होत आहेत. इथे मात्र अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. एका धावेवर समाधानी आहे. 25 धावा. 6 चेंडू 25 धावा. 3 षटक समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावर 37 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. गडी बाद झालेत खालिंग संघाचे 3.
चला सामना सुरू करा. 25 धावांची आवश्यकता आहे. वेल घेऊ नका कृपया. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. जयनमान वावली इतकं सगळं आपण सहकार्य केलंय सकाळच्या सत्रापासून. इतक्या लवकर आपण आलात. खऱ्या अर्थाने आपण 9:30 वाजता इथे आलात. 9:45 वाजेपर्यंत आपल्या सामन्याला सुरुवात झाली. 10 वाजता आपल्या सामन्याला सुरुवात झाली. पण आता कुठे मात्र वेळ खर्च करू नका कृपा करून. 2,000 रुपयाचं पारितोषिक जिंकले ते गोलंदाज प्रज्वल. वेगशेलाचा विकेट घेतल्यानंतर अभि ठाणगे आणि भावेश ठाणगे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2,000 रुपयाचं पारितोषिक जिंकलेले आहेत. 24 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 24 धावा. 4 षटकार पूर्ण करावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. दडपणामध्ये आहे फलंदाज ऋतिक. 25 धावांची आवश्यकता आहे. माफ करा. 25 धावा आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित येत आहेत. इथे मात्र नो बॉल आणि नशिबाचा पंजा येतोय. अर्थातच आता इथे येणारा चेंडू फ्रीड असेल आणि 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये कमबॅक केलंय. कमबॅक झालंय. गोलंदाजीने करून दिलंय गोलंदाज रोहितने. खूपच खराब गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर नशिबाचा पंजा. नो फुलटॉस चेंडू तर दिलाच. नो बिमर नो आणि लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार झालाय. आता 6-20चं इक्वेशन. मॅच मध्ये कमबॅक झाले माता भगवती सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाचं. ते मध्ये आपल्या स्टेप मध्ये चुकलेत गोलंदाज रोहित नावाचे गोलंदाज थोडेसे महागडे ठरतात या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलंय. पुढील चेंडू. इथे मात्र हा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेरच्या रोखा. चेंडू पंच इशारा करता. अवांतर चेंडू. अवांतर धाव. अजून एक धाव. रोहित मी म्हणालो होतो की रोहित या नावाचे गोलंदाज मग रोहित शेलार असतील रोहित भोईर असतील. आता रोहित जाधव मागणी ठरतायत. हरकत नाही. 19 धावांची आवश्यकता आहे आता. 6 धावा. एकही चेंडू खर्च न करता आतापर्यंत बहाल केलेत गोलंदाज रोहितने. फ्रीट कंटिन्यू. तर मात्र अजून एक अवांतर चेंडू. अवांतर धाव. दंडित करते. 7 धावा आलेल्या आहेत. एकही चेंडू आतापर्यंत रोहित खर्च नाही करत. पहिल्या चेंडूवर नो. त्यानंतरचे 2 वाईड. फलंदाज ऋतिक आहे स्ट्राईकला. जे चांगले फलंदाज आहेत. रोहित सज्ज होत आहेत. फ्रीट कंटिन्यू आहे आणि आपल्या स्टेप मध्ये चुकतो. याला म्हणतात दडपण. कारण सेमीफायनलचा सामना आहे. या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये विजयी संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. दडपणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज रोहित. इथं अजून एक डावी एष्टी सोडतोय. आता इथे मात्र स्वतःच्या बुटांची लेस बांधायला बसलाय गोलंदाज रोहित. गोलंदाजी स्वेअर गोलंदाजी अतिशय गचाल. धावसंख्या 45 या आकड्यामध्ये पोहोचते. आता एकूण धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 17 धावा. सामना होता कुठे. सामना आलाय कुठे. आता विस्फोटक फलंदाजी करावी लागेल जर हा सामना माता भगवती सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाला जिंकायचा असेल तर. 25 धावांची आवश्यकता होती. 6 चेंडूमध्ये अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. पण 17 धावांची आवश्यकता. फ्रीट कंटिन्यू. 12वे जे खेळाडू आहेत ना त्यांच्यावर हृदयाचे ठोके वाढलेत. गोलंदाज वाईट तिकडे टाकतोय पण मात्र उभे टाचांवर उभे राहिलेत.
12 खेळाडू वावली संघाचे. इथे मात्र अजून एक निर्धाव. काय सुरू आहे फ्रीट कंटिन्यू. पंचांना प्रत्येक चेंडू नंतर वाईड आणि फ्रीट कंटिन्यू हे सांगावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावले. धावसंख्या झाली ती 46. एक चेंडू खर्च नाही केला मयूर, पण धावा आतापर्यंत 9 बहाल केलेत. इथे मात्र फ्रीट होता आणि एकट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केलाय. आणि एक चेंडू झालाय. गडी निश्चित बाद होणार नाही, पण मात्र निर्धाव चेंडू विश्वास बाप कर्णधाराचं. पहिल्या चेंडूवर नो चौकार, त्यानंतरचे लगातार 4 वाईड. पण मात्र कर्णधारांनी सांगितलंय गोलंदाजी रोहित तुलाच करायची आहे. रोहित या नावामध्ये खऱ्या अर्थाने कुठेतरी कॉन्फिडन्स कमी आपल्याला पाहायला मिळतो, हरकत नाही, पण मात्र कॉन्फिडन्स पहा कर्णधाराचा. आणि त्यांनी कंटिन्यू केलं रोहित जाधवला. आणि अमर भोईर यांच्या हृदयाचे ठोके सुद्धा वाढतात अशा घटनेनंतर. गोलंदाज सज्ज होत आहेत. आता पुन्हा आपल्या स्टेप मध्ये चुकलेत. सतरा धावांची आवश्यकता आहे. 5-17. अजून एक अवांतर चेंडू. पंधरा धावांची आवश्यकता आहे. 15 आता. थोडस आमचे जे स्कोरर आहेत ते नौखे आहेत, त्यांच्याकडनं थोडीशी मिस्टेक झाली होती. परेश आपण पुढे लक्ष द्या कृपा करून. परेशजी प्लीज कूल डाऊन. 15 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. माता भगवती इंटरप्राइजेस कासने सांगाला. अजून एक काय सुरू आहे. पंच अक्षरशः थकले असतील. त्याप्रमाणे सकाळची न्यारी झाल्यानंतर पहिलाच सामना आहे आणि इतके सगळे वाईट देताना पंचांची दमछाक झाली म्हणायला हरकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या आता इथे मात्र पोहोचते ती 48. 14 धावांची आवश्यकता. पंचांना आता पाण्याची व्यवस्था केली जाईल थोड्या वेळातच. सेमीफायनलचा सामना आहे आणि यामध्ये फायनल मध्ये प्रवेश करणार आहे संघ. 25 धावांची आवश्यकता होती. इथे मात्र अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 5-14. बॅट फिरून अक्षरशः ऋतिक दमलाय. कारण एकूण जर 7 अवांतर चेंडू हाताळलेत. 7 अवांतर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा गोलंदाज आता इथे मात्र सज्ज होतात. रोहित जाधव. ऋतिक झाडी. इथं मात्र अपील होते आणि फलंदाज बाद. LBW. संख्या धावपालकावर आपल्याला पाहायला मिळते ती 48. अर्थातच अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 4-14. 4 चेंडू 14 धावा. हेमंत येत आहेत. कर्णधार हेमंत येत आहेत फलंदाजीसाठी. प्रशांत आहेत नॉन स्ट्राईकला हेमंत आहेत. गोलंदाजी मार्कवर रोहित आहेत. खूप मोठा स्पेल. सन्माननीय नारायण पाटील सरांचं शुभागमन झाले. वेलकम पाटील सर. चला रोहित, चला वेळ खर्च कमी करा फलंदाजीसाठी. फलंदाज हेमंत आहेत. दोन चेंडू झालेले आहेत आणि
धाव संख्या 48, अर्थात अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 14 धावा, सेमी फायनल. रोहित जाधव गोलंदाजी मार्ग, स्ट्राईकला येत आहेत आता हेमंत, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर प्रशांत आहेत. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप. रोहित आणि इथे मात्र आपण इशारा केला आव्हान तर चेंडू, आव्हान तर धाव, अजून एक धाव. धावसंख्या 1 पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 49. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. हेमंत स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहेत प्रशांत, गोलंदाजी मार्गवर रोहित जाधव. आणि इथे मात्र फुलटॉस, फुलटॉल वसूल, 6 धावा. आणि फुल टोल वसूल केलाय हेमंतने. आता 7 धावांची गरज, 3 चेंडू 7 धावा. सामना होता कुठे, सामना आणलाय कुठे, गोलंदाज दडपणामध्ये. मात्र पहिला चेंडू खेळताना हेमंतने चेंडू भिरकावून दिले, 6 धावांसाठी षटकार. इथे मात्र चला वेल कमी खर्च करा, खालिंग प्लीज. आता जर आपण स्कोअर बुक वर पाहिलं ना तर 10 चेंडू लिहिण्यासाठीची एक जागा असते, ते पूर्ण झाले 10. आता 11 चेंडू आतापर्यंत हाताळलेत गोलंदाजांनी. 7 धावांची आवश्यकता आहे, 7 धावांची आवश्यकता आहे. हरकत नाही परेश. तीन 7. चला 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 वेल कमी खर्च करा. सेमीफायनलचा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही, जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही संघांसाठी. इथे मात्र हा चेंडू डावी एसटी जोडते, अजून एक अवांतर, अजून एक अवांतर. धावसंख्या 1 पुढे सरसवली आहे. धावसंख्या पोहोचते ती 56. अर्थातच 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. माता भगवती सरस्वती स्पोर्ट खालील संघाला 8 वाईट टाकलेला आतापर्यंत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे मात्र नो बॉल, नो बॉल. आणि गोलंदाजाला दंडित तर करण्यात येईल, पण या स्पर्धेमध्ये ह्या सामन्यामध्ये तो गोलंदाजी नाही करू शकत. सन्माननीय शरदजी गोतारणे सरांचं शुभागमन झालंय. कासने गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे आणि कासने गावच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ज्यांची उपस्थिती असते, तन मन धनाने मदत करणारं व्यक्तिमत्व अर्थात शरद गोतारणे सर. वेलकम 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 सर, आपलं सरचे स्वागत स्वागत स्वागत. प्रसंग कोणताही असू द्या, सुखाचा किंवा दुखाचा, तुम्ही हाक द्या मी साथ देईन, या तत्वावर काम करणारे सन्माननीय शरद गोतारणे सरांचं शुभ आगमन झालंय. आता चेंडू 3 जिंकण्यासाठी धावा हव्यात, त्या म्हणजे 5. धावसंख्या 57 पाहायला मिळत आहेत. सर कुठली बॅड कमेंट किंवा कुठली कमेंट पास करू नका इकडनं. मयूरजी प्लीज. योगेशजी वेलकम. चला गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येत आहेत, मिथून आहेत. 3 चेंडू हाताळण्यासाठी मिथून आलेत. इथे मात्र बॅटची कडा 1 धाव पूर्ण होते, एका धावेवर समाधान. इथे मात्र 2 चेंडू जिंकण्यासाठी धावा हव्यात 4. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही संघांसाठी. टाळ्यांचा ओघ कमी होता कामा नये, कारण काय सामना एक चेंडू नंतर पलटी होतोय. एका क्षणी असं वाटतं की जानमान वावली हवी आहे, एका क्षणी असं वाटतं की माता भगवती खालिंग स्पोर्ट संघ हवी होतो. प्रत्येक चेंडूवर रंग बदलणारा हा सामना आपण अनुभवतात आणि खूपच सुंदर सामना.
आयोजकांचं मेहनत आणि पैसे वसूल होताना आपल्याला इथे पाहायला मिळतं या सामन्यामध्ये. सेमीफायनलचा सामना कसा असावा तर वावली आणि कालिंग दरम्यान असावा. खूपच सुंदर, खूपच सुंदर. मिथून सज्ज होत आहे. जयनमान वावली संघाच्या हृदयाचे डोके वाढले जरूर हरकत नाही. प्रशांत आहेत अजूनपर्यंत खालिंग संघाचे. इथे मात्र कव्हरच्या रिझल्ट मध्ये केलेत आणि फायनल मध्ये दिमागात प्रवेश केलाय सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाने. माता भगवती सरस्वती स्पोर्ट्स खालिंग फायनल मध्ये प्रवेश करतोय. हार्ड लक जयनमान वावली. खूपच सुंदर खेळ दोन्ही संघामध्ये. हेमंत या 500 रुपयाचं पारितोषिक अमर भोईर साहेबांच्या माध्यमातून आलेलं आहे. काय सामना घडलाय. 62 धावांची आवश्यकता असताना आणि शुभम आणि प्रशांत साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक, 1500 रुपयाचं पारितोषिक आलंय. या खूपच सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळाला. खर तर रोहित याने खूप अवांतर धावा खर्च केल्या. 2 नो 7 वाईड आणि महागडा ठरला आणि सामना खऱ्या अर्थाने वावली गावाकडनं खालिंग गावामध्ये नेऊन पोहोचवला रोहितच्या माध्यमातून. हार्ड लक रोहित.